नमस्कार मंडळी, तुम्हाला माहित आहे का, एका मिक्सरच्या भांड्यामध्ये जर आपण लसूण, शेंगदाणे, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर यांचं बारीक असं वाटण करून घेतलं, त्यानंतर कुळथाचं पीठ घेऊन त्यामध्ये चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि जे केलेलं वाटण आहे ते यामध्ये घालून मिक्स करून थोडं थोडं पाणी घालून, जसं चपातीला आपण पीठ मळतो तसं सॉफ्ट असं पीठ मळून घेतलं आणि त्यानंतर 15 मिनिटं त्याला रेस्टसाठी ठेवलं. त्यानंतर आपण इथे एक फोडणी तयार करून घेणार आहोत. त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी देऊन थोडंसं जे वाटण तयार केलेलं आहे ते टाकून त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि त्यामध्ये हळद, लाल तिखट टाकून मिक्स करून घेतलं आणि यामध्ये पुरेसं पाणी टाकून याला उकळी येण्यासाठी साईडला मंद आचेवरती ठेवून दिलं. त्यानंतर आपण जो पीठ मळलं होतं त्याचे शेंगोळे तयार करायला घेतले आणि ते शेंगोळे व्यवस्थित तयार करून घेऊन छोट्या छोट्या साईजमध्ये जे उकळी आलेलं पाणी आहे त्यामध्ये टाकून घेतलं. तर 10 ते 15 मिनिटं शिजून दिले तर तुम्ही घरच्या घरी मस्त चविष्ट शेंगोळे तयार करू शकता.